महत्त्वपूर्ण सूचना आहे ते फिल्डिंग करणारी टीम इथे आपल्याला जे 6 ओव्हर आहेत त्या 6 ओव्हरांसाठी तुम्हाला 32 मिनिटं दिली गेलेली आहेत कारण तो वेळ कमी राहू शकतो त्यामुळे ही महत्त्वपूर्ण सूचना आपल्यासाठी ती आहे 32 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय 32 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटक कंप्लीट चला 32 मिनिटं झाल्यानंतर मग जेवढे वेळ बॉल बाकी राहतील त्यासाठी तुम्हाला एक्साचा प्लेयर 38 सर्कल मध्ये एक्सा घ्यावा लागेल दोन्ही टीम साठी ते सेम नियम या मॅच साठी लागू आहेत वेळेअभावी तो निर्णय घ्यावा लागेल लक्षात घ्या 32 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय ओके चला ते अंपायरने टायमर सेट केलेला आहे हे लक्षात घ्या चला जाऊयात मॅच कडे विकास बॉलिंग मार्क वरती स्टेज बदललं आणि आता प्लॅनिंग ही बदलली आहे टीमची जिथे भूषण 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि पहिला चेंडू विकास जर पाहायला गेलं तर यावेळेस रोहित परबच्या विरोधामध्ये तो डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलाय मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो डॉट बॉलला सुरुवात गेला मॅचचा हिरो जिथे आपण बॉबी भालेरावला पाहिलं नॉट आउट इनिंग त्यांना दाखवली परंतु या मॅच मध्ये त्यालाच मागे थोडंसं ठेवलंय आणि ऍज अ ओपनिंग साठी रोहित परब आणि त्याच्या सोबतीला अनित यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दोन खेळाडू पुल करण्याचा प्रयत्न झाला मिस टायमिंग सॉफ्ट डिसमिसल दिसतंय झटका क्रमांक पहिलाच मिळाला आहे आणि तिथे विळते आयकॉनची विकेट फलंदाज रोहित परब बाद शून्यालाच पहिलीच विकेट प्लॅनिंग सध्या तरी यशस्वी दिसलेलं नाहीत रोहितनं तो चान्स घेतला होता ऍज ओपनिंग साठी दोन्ही मॅच मध्ये थोडासा लेट यायचा परंतु या मॅच मध्ये तो स्वतःवरती आत्मविश्वास दाखवला होता आणि त्याचमुळे तो आत्मविश्वास सध्या तरी कामी पडलेला नाही चला जेवढा वेळ वाचवाल तेवढा फायदेशीर असेल त्यामुळे फास्ट खेळा शून्यालाच पहिली विकेट विकासच्या खात्यामध्ये विकेट आयकॉन वर्सेस आयकॉनची ती लढाई होती आणि सध्या तरी गोलंदाजाने ती लढाई जिंकली असं म्हणायला हरकत नाही पहिला डॉट बॉल तिथेच तो दबाव आला आणि त्या दबावामध्ये बिखरून गेलाय खेळाडू तिथे आलेली ती रोहित परबची विकेट आणि आता शून्याला पहिला झटका नवीन खेळाडू नामदेव लेफ्टी बॅटरला पाठवलंय हे प्लॅनिंग चांगलं वाटतंय एक विकेट महत्वाची राहिली आहे आणि आता पाहूयात पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला पायावरती साकलेला गेलेला हा बॉल आपण पाहत आहोत तिथेही आपण पाहायला गेलं तर बस लेग बाईच कळवत आहेत एक सिंगल मिळून जाईल आणि फायनली लेग बाईचची ती सिंगल आणि तिथे अकाउंट ओपन झालंय भूषण 11 टीमचं फिल्डिंग करणारी टीम जे आपण पाहत आहोत क्षत्रिय कुलावकम्स जर या टीमनं आज जर मॅच जिंकला तर अगदी आपण पाहत आहोत आमचे कपिलजी बावले साहेब त्यांच्याकडनं आपण पाहत आहोत या टीम साठी रोख रक्कम 2100 रुपयाचं ते कॅश प्राइज या टीमला दिलं जाणार आहे आणि सध्या तरी आपण पाहत आहोत ते या सामन्याचं मनमुराद आनंद सध्या तरी व्यासपीठावरनं घेत आहेत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आणि आता ती महत्वाची भूमिका पाहूयात आणि जर जिंकलेत तर क्वालिफाय ही टीम होईल त्याचमुळे सामना जिंकावा लागेल परंतु आता अजून एक झटकाच लागलाय ओ तिथे मिळाली ही दुसरी विकेट फलंदाजाला बाद झटका दुसरा ते प्लॅनिंगच फसलंय आणि यादव ही आता परतलाय ओपनिंगच्या जोडीला सध्या तरी डगआउट मध्ये पाठवलं गेलंय आणि आता गेला मॅचचा हिरो तर कधी येईल त्याचीच आता वेट करत असतील प्रेक्षक राजे 70 धाव संख्येची ती एक मोठी इनिंग साकारून तिथे संघाला सावरलंय आणि त्याचमुळे तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय भूषण 11 आणि आता मैदानाच्या आतमध्ये सोनू तांबे
सोनू तांबे मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला वेळ खूप महत्वाचा आहे, फास्ट जायचा आहे. बॅट्समन रेडी राहा. आपण एकला आता 2 विकेट गेल्यात. बॅटिंग करत असताना भूषण 11 संघ. 4 बॉलचा तो खेळ राहिला. आतापर्यंत हात खोलू दिलेले नाहीत. पहिलं षटक खूप चांगलं लाजबाब राहिलंय. जिथे गोलंदाजीमध्ये ती धार दिसली आहे. आयकॉनचीच भूमिका खूप महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. ज्या टीमचा आयकॉन चाललाय ते संघ जिंकलेले आहेत. कालही आपण तोच खेळ पाहिला. ज्या टीमचे आयकॉन खेळलेत तो टीम चांगल्या मजबूत स्थितीमध्ये राहिली आहे आणि त्याचमुळे आयकॉन वरती त्या नजरा आहेत याही मॅच मध्ये. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल राहिला. पुन्हा एकदा बाहेर चाललाय. नॅचरल स्विंग आहे त्याच्याकडे आणि त्याचमुळे तो त्याचाही फायदा घेतोय. इथे आलेला अजून एक स्विंग अँड मिस डॉट बॉल पाहायला भेटलाय. पहा लेफ्ट आर्म बॉलर जिथे पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर चालला. हा लेग कटर होता. खूप चांगला वळण घेतोय. आलेला अजून एक डॉट बॉल पाहायला भेटलाय. एक धाव संख्येवरती 2 विकेट आणि 5 बॉलचा तो वाजवी खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला दिसतोय. अंतिम बॉल पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. इथेही फक्त हवाच दिली आहे. हवेमध्ये खेळलाय. फील्डर आलाय. जजमेंट ओमीचं चांगलं आहे. ओमकार कडनं हा झेल पकडलाय आणि पहिल्याच ओव्हरला ती गळतीच लागली आहे. एक धाव संख्येवरती 3 विकेट. सोनू यावेळेस झाला बाद. तो थोडासा थकलाय त्याचमुळे त्याचं वेट तर जरूर केलं जात आहे, परंतु पहिल्याच ओव्हरला आता 3 विकेट आलेल्या आहेत आणि धाव झाली आहे फक्त एकच धाव संख्या. धाव फलकावरती पाहतो ओमीचा झेल सध्या तरी आपला तो स्क्रीनवरती पुन्हा दाखवला गेलाय. खूपच चांगली ती कामगिरी राहिली. तो डीप मधनं धावत सुटला, धावत आला लॉंग अप मधनं आणि खूप चांगला तो झेल पकडलाय. बॉलिंग मार्क वरती आपण समाधानला पाहत आहोत आणि बॅटिंग मध्ये सूरज इथून तो दाखल झाला, परंतु लेफ्टी बॅटर यावेळेस तो आपल्याला पाहायला भेटतोय. नामदेव जबाबदारी आता वाढली आहे. एकच धाव संख्येवरती 3 विकेट. असं वाटतंय की ज्या धावा आहेत त्या विकेट वाटतायत आणि ज्या विकेट आहेत त्या धावा वाटतायत, परंतु तसं नसून एकच धाव आहे आणि 3 विकेट घेतल्यात आयकॉन खेळाडू विकासनं पहिल्याच ओव्हरला. आणि आता समाधानसही पावलोपावली गोलंदाजी चालू राहिली आहे. बरोबर ऑफस्टिकच्या थोडस बाहेर ठेवला, लेंथ वरती पडल्यानंतर खालोखाल राहिलाय. चान्सच कमी मिळालाय हा हात खोलण्यासाठी या बॉल वरती. प्लॅनिंग बरोबर चांगलं आखले जात आहे. पॉवर प्लेच्याच ओव्हर मध्ये ती संधी असते, परंतु ती संधीच मिळालेली नाहीत गोलंदाजांकडनं. खूपच चांगली कामगिरी राहिली आहे. आता यावेळेस समोर मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल हेड. सेफ फटका निघालाय. एका टप्प्यानंतर यावेळेस बॉल निघालाय ओव्हर द बाउंड्री लाईन. आलाय हा महत्वाचा 4 चौकार. अजून एक काही जडमध्ये बॉल होता आणि खोदून काढलाय. इथेही बॉल निघालाय. आता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा लगातारचा दुसरा चौकार. 4 धावा. त्यांनी आता येत आहेत. अजून एक याही वेळेस चान्स नाहीत. नो चान्स. यस इट इज 4. लगातारचा तिसरा हा चौकार. चेंडू सीमा पार. 4.
मग त्यानंतरचे लगातारचे आता 3 चौकार आले, धावा झाला 13. अजून एक खोदून काढायचं होतं, यावेळेस नकार दिलाय फलंदाजानं. म्हणजे ते मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती नामदेव आपल्याला पाहायला भेटतोय. हा लेफ्टी बॅटर सध्या तरी तो लयबद्धता साधतोय, कारण 3 विकेट एका बाजूला गेल्यात, परंतु अशाही परिस्थितीमध्ये धावा येणे गरजेचे आहे. त्यांनी सध्या तरी तो धावा काढतोय, हे महत्वाचं आहे. पाहूयात पुन्हा एकदा समाधान. फुल टॉस करून बसले, बॅकला खाली ठेवलंय, फिल्डरला बीट करता आलेलं नाही. त्यांनी आता सिंगलच्या प्रयत्नामध्ये तिथे लाऊड अपील, फिंगर अप झालेत, बॅट्समन आउट झालाय असं पंचांनी कळवलंय. आणि आता ती रनआउटची विकेट. चौथा झटका मैदानाच्या आतमध्ये भूषण 11 टीमला. फलंदाज बा तेराला आता 4 विकेट गेला तरी 2 ओव्हरचा तो खेळी समाप्त झालाय. आणि यापेक्षाच चांगली एंट्री नसावीत बॉबी भालेरावची, कारण बरोबर तो संकट काळीच आलाय. आणि तिथे गेल्याही मॅच मध्ये तो संकटामध्येच टीम होती, संकट मोचक म्हणून ती कामगिरी केली. 70 धावसंख्येचा नॉक दाखवला आणि ती धुवाधार इनिंग खेळत असताना मॅच फिनिशिंगचा टच दिला. आणि त्याचमुळे भूषण 11 संघ आता या मॅच मध्ये तो खेळतोय. जबाबदारीनं याही वेळेस ते खेळावं लागेल. चला पुन्हा एकदा वळूयात मॅचकडे, जिथे पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये विकास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 13ला 4 विकेट गेल्यात. क्रॉस बॅटेडने खेळलाय, पाहूयात मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये मोठा गॅप. आणि आता हाई चेंडू निघालाय, चेंडू सीमा पार, चौकारांची आतिषबाजी. चौथा चौकार नामदेवनं मारलाय, 4 धावा. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी ती चौकाराची आतिषबाजी करतो, हे महत्वाचं. धावा झाल्यात आता 17. यावेळेस आता हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय, फटका फसलेला वाटतोय, क्षेत्ररक्षक धावतोय. अंतिम चरणामध्ये तो झेल सध्या तरी भूमीला प्रदान होतोय. आता ते सिंगल, थोडासा थकवा जाणवलाय, त्यामुळे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फक्त राहिलाय. बॉबी भालेराव आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला आलाय. तुर्तच मॅच मध्ये अगदी त्यानं तो प्रभुत्व दाखवलं त्या मॅच मध्ये. आणि आता ही अपेक्षा आहे या मॅच मध्ये, पाहूयात कसा खेळेल. 18 तर धावा झाल्यात, 18ला 4 विकेट गेल्यात, 2.2 तो खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीमध्ये विकासनं खूप चांगले शिकार केलेत या मॅच मध्ये. ते मोहरे टिपलेत पहिल्याच ओव्हरला 3, त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये दिसतोय. पाहूया संकटमोचक काम याही मॅच मध्ये चालवलं जाईल का बॉबी भालेराव याच्याकडनं. आउटसाइड दी लेग स्टंप, वाईड बॉलचा तो इशारा आपल्याला पाहायला भेटतोय. 61 ते पहिलवान हरिभाऊ पेडेकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत.
तुर्तच त्यांचं शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपलंही सहर्ष स्वागत आहे. जोरदार अपील तर होती परंतु लेग बिफोर विकेट एक्सेप्ट होणार नाही त्याचमुळे वाचला गेलाय. अन्यथा जर ती विकेट एक्सेप्ट असती तर मग लगेचच पंचांनी तो बोट आकाशाकडे दाखवला गेला असता, कारण बरोबर तो स्टिक मध्ये सापडला होता. मिडल स्टिक वरतीच बॉल तो लगातारचे 3 षटकार जर आले बॉबी भालेराव याच्या बॅटमधनं तर नवनाथजी मते साहेब यांच्याकडनं 3000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज आलेला आहे. पाहूयात यावेळेस बॅटची कडा मागे चालला बॉल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॉल मागे चाललाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूयात बॉल अडवण्याचा तो प्रयत्न होईल आणि तोपर्यंत जर पाहिलं तर तिथे त्या 2 धावा पुन्हा एकदा घेऊन चाललेत. चला पाहुण्यांची ही रॉयल एंट्री आपल्याला पाहायला भेटते. पाहुण्यांना विनंती आहे या आपण अगदी आपली ती रॉयल एंट्री या मैदानाच्या आतमध्ये होईल. नक्कीच पाहुण्यांना विनंती आहे गाडी घेऊन आपण यायचं आहे. साहेब आपल्याला विनंती आहे आपण गाडी घेऊन येऊ शकतायत. गाडी घेऊन येऊ शकतायत आपण. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. अगदी आपण पाहत आहोत तुर्तच शुभागमन होते या स्पर्धेच्या अंतर्गत. मित्रांनो जे प्रथम क्रमांकाचं जे रोख रक्कम कॅश प्राइज आहे या स्पर्धेचं ते आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत ते पाहुणेवर यावेळेस उपस्थित झालेत आणि सध्या तरी आपण स्क्रीनवरती ही पाहू शकतायत. ग्रुप ग्रामपंचायत गवळानेचे विद्यमान सरपंच लोकनियुक्त सरपंच सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र परिवारही आपल्याला पाहायला भेटतोय. त्यांचंही आपण करूयात या स्पर्धेमध्ये सहर्ष आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या तरी तो झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय आणि पाहुण्यांची ती उपस्थिती आपल्याला तुर्तच या सत्रामध्ये पाहायला भेटते. पंचवक्त आपण धावा कळवायच्या आहेत या बॉल वरती. दोन धावा का एकच? ओके ते सिंगल मिळाले होते आणि पुन्हा एकदा आपण पाहत आहोत या व्यासपीठाकडे. अगदी ज्या पाहुणेवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या स्पर्धेच्या अंतर्गत ते पाहुणेवर यावेळेस उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत गवळानेचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सन्माननीय आदरणीय अजिंक्य अण्णा चुंबळे साहेब हे यावेळेस उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या सोबतीला अन्य देखील पाहुणेवर उपस्थित आहेत. त्यांचंही आपण करूयात या शब्द सुनाना. प्रथमतः आपलं या क्रीडा नगरीमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे रोख रक्कम 51,000 रुपयाचं तो जो धनादेश आहे तो आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेला आहे. तर त्यांची ती उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. त्यांचं आपण करूयात या स्पर्धेमध्ये. जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत. राजकीय परिपटलं असेल, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, त्यानंतर क्रीडा क्षेत्राला ज्यांनी नेहमीच प्राधान्य दिले असे आमचे सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे साहेब आणि त्यांचा पूर्णपणे मित्र परिवार यावेळेस उपस्थित झालेला आहे. त्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये जाणता राजा प्रीमियर लीग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज अगदी आपण पाहत आहोत वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या अंतर्गत या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते आहे. दादांना विनंती आहे आपण असं नसवा आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे जिथे सामन्याला पुन्हा ती सुरुवात केली जाईल. जिथे 3 ओव्हर झालेत आणि धावा झालेत फक्त 22. योगेशजी शिवरे साहेब आपल्याला विनंती आहे आपणही व्यासपीठावरती या. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस्की हुक पाहायला भेटतो. हा स्ट्रोक तितकं प्रॉपर टायमिंग नव्हतं. एक सिंगलच मिळेल परंतु दुसऱ्याचाही कॉल झालाय. हलकस मिसफील्ड फंबल झालेत मग तो वेळ घेतलाय आणि त्याचा फायदा घेतला जाईल. तिथे 2 धावा मिळून गेल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली जाते ही धाव आणि या 2च्या मदतीने आता धाव फलक जाऊन पोहोचलाय. टोटल धाव फलक 24 धावा.
ओ यावेळेस पुरेपूर ताकदीचा मारा आणि आता हा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फलकावरती पाहायला भेटतायत जिथे परिस्थिती बिकट तेव्हा नेहमीच राहिला हा खेळाडू तिखट आणि आता याही मॅच मध्ये ती तिखटपणा दिसते बॅटिंग मध्ये. कारण गेल्याच मॅच मध्ये 70 धावसंख्येचा त्याने इनिंग दाखवली होती आणि आता पाहूयात काय घडेल. पूर्णपणे जोराचा मारण्याचा प्रयत्न, स्टिक मिस केलात, सिंगलला डबलला टिबल मध्ये कन्वर्ट केले धाव आणि आता 3 धावा मिळाल्यात. 3 धाव संख्येवरती संतुष्ट झालेत. खूपच चांगली रनिंग मिळते विकेट. ते तालतंत्र चांगलं राहिलंय फलंदाजामध्ये. यस नो वेट या 3 शब्दांचा वापर तो झालाय आणि ते कॉलिंग चांगलं देत असताना पाहता त्या 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3च्या मदतीने आता धाव फलक 33 अंकावरती, 33 धावा धाव फलकावरती. 3.3चा तो खेळही झालाय. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ याही मॅच मध्ये नाही गेल्याही मॅच मध्ये बॉबी भालेराव वरती आज नजरा आहेत प्रेक्षकांच्या. साथी दिली आहे नामदेवनं, हेही विसरता कामा नये. कारण जिथे चौकारांची आतिषबाजी त्याने केली होती. धावा झाल्या 33. हा फुल टॉस थोडस आपण पाहत आहोत तितकंसं टायमिंग जुळालेलं नाही फटक्यामध्ये. सिंगलच वाटतंय आणि आता ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या चेंडूवरती राहिलाय बॉबी भालेरावचा. एक सिंगल मिळते. 34 धावा धाव फलकावरती. 6 षटकांचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत आणि तुर्तास ज्या पाहुण्यांचं शुभागमन आपण पाहिलं ते पाहुणेवर सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहेत. लोकनियुक्त सरपंच गवळ्यानेचे सन्माननीय अजिंक्यांना चुंबळे साहेब अगदी आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. राजकीय परिपटल असेल, सामाजिक क्षेत्र असेल आणि क्रीडा क्षेत्रावरती नेहमी ज्यांचं प्रेम राहिलंय अशा आमचे अजिंक्यांना चुंबळे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि यावेळेस पहा समोर मारलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय, परंतु तिथे तितकंसं डिस्टन्स मिळालेलं नाहीत. विकास आलाय, बॉल फेकी करेल तोपर्यंत आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये ती काढली जाईल फक्त सिंगल. आणि आता या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे ससावेल. धावा झाल्यात 35 ऑन बोर्ड. 35 धावा. लेक्सिंग सोडून झाला, हा वाईट बॉल आला. एक्साची पुन्हा मदत. धाव संख्या आता झालेली आहे 36. गोलंदाजीमध्ये आपण समाधानला पाहत आहोत. बॉलिंग मध्ये दोन्ही गोलंदाज कंटिन्यू राहिलेत. विकास नंतर समाधान असे हे षटक आपण पाहत आहोत. बॉल हाताळणी झाले आहे 5. अंतिम तो बॉल बाकी आहे या ओव्हरचा आणि सध्या तरी समाधानची ही गोलंदाजी पाहायला भेटते. 36 धावा धाव फलकावरती आहे. ऑक्शन बेस स्पर्धा आपण पाहत आहोत जिथे प्रत्येक टीमकडे आयकॉन आहे, प्रत्येक टीमकडे आयडॉल खेळाडू आहेत. अशी ही संकल्पना या स्पर्धेची आपण पाहत आहोत जाणता राजा प्रीमियर लीग. आणि आता सध्या तरी पुन्हा ती घाई केली आणि तिथे तो फायदाच घेतलाय. सिंगलला पुन्हा डबल मध्ये कन्वर्ट केली जाईल धाव. आणि आता 4 ओव्हरचा तो खेळ झालाय. 4 ओव्हरच्या खेळामध्ये धावा झाल्यात 38 ऑन बोर्ड. आणि आता लगेचच व्यासपीठाकडे आपण वळूयात. स्पर्धे अगदी आपण पाहत आहोत जाणता राजा प्रीमियर लीग. आणि आज या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये ज्या पाहुणेवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते पाहुणेवर उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. लोकनियुक्त सरपंच गवळ्यानेचे सन्माननीय अजिंक्यांना चुंबळे साहेब यांचा एक शाही सन्मान आपण या व्यासपीठावरती करूयात. विशाल भाऊ बनकर साहेब हेही त्यांच्या सोबतीला आहेत. त्यांचंही आम्ही प्रथमतः शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करत आहोत. आणि सध्या तरी व्यासपीठावरती आपण वळूयात. केला जाईल हा एक शाही सन्मान या व्यासपीठावरती. अजिंक्यांना चुंबळे साहेब यांचा आज सन्मान होतोय. अगदी आपण पाहत आहोत. स्पर्धा आपली, व्यासपीठ आपलं. आणि अगदीच आपल्याच या स्पर्धेमध्ये उपस्थित पाहुणेवर यावेळेस तिथे झालेल्या आहेत आणि पाहुण्यांचा जो सन्मान होतोय. अतिथी देव भव ही आपल्या भारताची आद्य संस्कृती आणि ती संस्कृती आपल्याकडनं या स्पर्धेच्या अंतर्गत जपली जाईल. प्रत्येक पाहुण्याचा या स्पर्धेमध्ये तो सन्मान होतोय आणि सध्या तरी उपस्थित पाहुण्यांचा हा सन्मान इथे या व्यासपीठावरती पार पाडला जातोय.
सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करत आहोत. खडे खडे लॉफ्टेज हिट आणि आता मस्तकाला दस्तक, चेंडू निघालाय बॉडी लाईनच्या बाहेर, आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चौवेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 44 वरती धावफलक, 5वे षटक आपण पाहत आहोत. बॅटिंग करणाऱ्या टीमचे 4 विकेट गेलेत. बॉबी भालेरावचा हा फटका आता फसलेला वाटतोय. पाहूयात, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही असं चित्र दिसतंय. नो मॅन्स लँडला चेंडू पडतोय, डीप मधनं फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा बॉबी भालेरावच्या खात्यामध्ये. चांगला खेळलाय याही मॅच मध्ये, तो चांगला खेळलाय. 10 बॉल मध्ये 23 वरती खेळतोय आणि 11 बॉल मध्ये 20 वरती नामदेव खेळतायत. टोटल स्कोर कार्ड 46 धावा, 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत. आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये जर शेवटपर्यंत राहिला तर मी म्हणेन 70+ धावा होऊ शकतायत. गेल्याच मॅच मध्ये 85 धावा चा चेस करून हे संघ मैदानाच्या आतमध्ये त्या धावा चेस करून खेळतायत. भूषण 11 हा संघ या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्टार्टिंगला वाटलं की तो निर्णय फसतोय, परंतु अशा परिस्थितीमध्ये ती बॅटिंग आता चांगली झाली आहे, कारण लवकर 4 विकेट आलेत. तिथे रोहित परब लवकर बाद झालाय. त्यानंतर आपण अन्य देखील खेळाडूंना पाहिलं, तिथे ते लवकर बाद झालेत. आणि आता यावेळेस हाही फटका चांगला खेळाय, लॉंग लेगला टार्गेट केलंय, खाली क्षेत्र आहे, स्किलिंग गॅप, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. संघाचे 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावा धावफलकावरती 9 बॉल्सचा खेळ येणं बाकी आहे, त्यामुळे ते धावा होऊ शकते असं सांगतायत. याही वेळेस इनसाइड आउटला काय नेत्रदीपक फटका आहे, चेंडू निघाला यावेळेस वाडिश लॉंग बॉडी लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये वजन, इथेही धावा मिळतील अर्धा डझन. षटकार पहा, मनगटाचा यावेळेस तो जोर लावलाय आणि त्यानंतर आपण पाहतो डीप मध्ये क्रीज मध्ये गेल्यानंतर हा घुसून मारलाय. प्रॉपर कनेक्शन राहिलंय आणि आता सध्या तरी संघ मालक खुश झाले त्या षटकारानं, कारण त्यांनी झेल पकडलाय. भूषण यांनी वेट केलाय. याही वेळेस पाहायला गेलं तर हाही फटका चांगला आहे, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झालाय चुमंतर, सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. लगातारचे 2 आलेत आणि जर तिसरा आला तर नवनाथजी मते साहेब यांच्याकडनं रोख रक्कम कॅश प्राइज आहे 3000 रुपयाचं. संधी आहे 2 मारलेत. जर तिसरा आला तर नवनाथजी मते साहेब यांच्याकडनं 3000 रुपयाचं ते कॅश प्राइज लावलं गेलंय. पाहूयात, संधी आहे. फलंदाजाला बॉबी भालेराव मैदानाच्या आतमध्ये, गेल्याच मॅचचा हिरो. गेल्या मॅच मध्ये 70 मारल्या होत्या, या मॅच मध्ये 39 वरती खेळतोय. ओव्हर पिच यावेळेस आपण पाहत होतो यॉर्कर करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा नाही, धावसंख्येचा तोटा, चेंडू सीमा पार, आलाय चौकार.
66 धावा झालेल्या आहेत. 66 धावा आणि 43 वरती खेळतोय. बॅटिंग करत असताना बॉबी भालेराव. रिटायर्ड आउट आहेत का पंच? सासष्ट धावा धावफलकावरती आहेत. त्या 4 विकेट गेल्या त्यांनी. आता अंतिम षटकामध्ये पाहूयात. एक अर्थातच अशोक बॉलिंग मार्क वरती येतोय आणि इथे तो व्हाईट बॉल आलेला आहे. पाहूयात नवीन खेळाडू ते मैदानाच्या आतमध्ये अप्पे आपल्याला पाहायला भेटतायत आणि सध्या तरी इथून पाहायला गेले तर 14 बॉल मध्ये 43 धावसंख्येवरती बॉबी भालेराव खेळतोय. आता वारेचा वेग वाढलाय. या वेळेस ती चान्स आहे रायटी बॅटरला. आणि आता अजून एक व्हाईट बॉल. प्रयत्न तोच आहे, प्लॅनिंग तेच आहे. प्लॅनिंग बद्दल जर म्हणायला गेलं तर गोलंदाज अशोकचं कौतुक आहे. जरूर ते दोन्ही व्हाईट बॉल हाताळलेत, परंतु प्लॅनिंग तेच आहे की षटकारापासून वंचित राहायचं आहे. कारण आता हवेचा फ्लो इतका वाढलाय की तिथे बॉलला हवा दिली तरी देखील तो डिस्टन्स कव्हर होऊ शकतो. आणि आता लगातारचा तिसरा वाईट आलाय. लगातारचा हा तिसरा व्हाईट बॉल आलाय गोलंदाज अशोक कडनं. पाहूयात यावेळेस ते स्ट्राईक मिळेल का बॉबी भालेरावला या मॅच मध्ये, कारण हे अंतिम षटक आहे आणि आतापर्यंत तो खूप चांगला खेळलाय. 14 बॉलला 43 नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि आता यावेळेस आपण पाहतो हुक केलंय. धावा बुक होतील, मिळतील 4. येतोय तो महत्वाचा चौकार. चला तो चौकार आलाय म्हणजे एक बॉलला 7 आल्यात. आणि आता हा चांगला बॉल. इथे आता ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न दिसतोय. पाहूयात काय घडेल. आणि इथे ती विकेट आली आहे आणि ती अपीचीच विकेट आली आहे असं दिसतंय. ती क्रॉसिंग झालेली नसावी तशी ती चर्चा चालू आहे. पाहूयात कोणता खेळाडू तो बाद आहे. सध्या तरी ती चर्चा होते. तोपर्यंत नवीन खेळाडू चला मैदानाचा आपण ताबा घ्या. नवीन खेळाडूने जायचं आहे. फायनली ती विकेट तर आहेच, परंतु ती कोणाची गेली आहे ती चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. वाटतं अप्पी बाद. यस, आणि त्याचीच विकेट आहे. कारण बॉबी भालेराव सध्या तरी तो क्रॉसच झालेला नाहीत. ती त्याचीच विकेट मिळवण्याचं ते प्लॅनिंग होतं, परंतु ते प्लॅनिंग सक्सेस झालेलं नाही. तो नॉन स्ट्राईक एंडलाच राहील. नवीन खेळाडू स्ट्रायकर एंडला चाललाय. जिथे आता नवीन खेळाडू पाहत आहोत. नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेला आहे. नयन पाटीलचा तो प्रयत्न होईल का स्ट्राईक देण्याचा, की पुन्हा एकदा तो एअर स्ट्राईक चढवायचा प्रयत्न करेल हे पाहूयात. कारण धावा झाल्यात आता 73 धावा धावफलकावरती आहेत.
ओ बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न झालाय, पाहूयात काय घडेल. आता ती स्ट्राईक मिळाली आहे. आता यावेळेस धावणार नाही तसं वाटतंय, कारण फायनली ती स्ट्राईक मिळाली आहे. आणि आता पाहूयात राहिला आता 3 बॉल मध्ये पाहूयात किती धावा काढल्या जातील. 74 धावा झाल्यात आणि 43 वरती तो बॅटिंग करतोय बॉबी भालेराव. गेल्याच मॅच मध्ये हाफ सेंचुरी, 70 धावसंख्येची विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग त्याने दाखवली आहे. आणि आता पुन्हा एकदा ती हाफ सेंचुरीची चाहूल लागलेली वाटते. 7 धावसंख्येपासून थोडासा दूर राहिलाय. पाहूयात 3 बॉल राहिलेत म्हणजे ती संधी आहे लगातारची हाफ सेंचुरी मारण्यासाठी. बॉबी भालेराव सध्या तरी चर्चेमध्ये राहिला या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. पाहूया 74 झाल्यात. टार्गेट कितीचं सेट केलं जाईल या मॅच मध्ये. चांगला बॉल तितकी गती दिली नव्हती. पूर्णपणे थोडासा स्लो चेंडू राहिलाय. टप्प्यावरती फक्त नियंत्रण राहिलंय या बॉल वरती आणि तिथे लेंथ वरती पडलाय हा बॉल. उसळी घेतोय विकेट किपरच्या दस्तानामध्ये. आलाय डॉट बॉल. राहिला आता 2 बॉल. 74 धावा झाल्यात. आता क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पाहूयात फिल्डर आहेत मिड विकेटला. खराब फिल्डिंग. चेंडू यावेळेस निघालाय हुलकवणी देऊन. चेंडू सीमा पार. आलाय हा संघर्षाचा चौकार. आवाज दूर दूर तक जानी चाहिए. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला. राहिला तो आता अंतिम बॉल आणि तिथे टार्गेट सेट करायचा आहे. 47 वरती खेळतोय बॉबी भालेराव. धावा 78. स्लो चेंडू होता. चकवा चेंडू टाकलाय. फसवलाय फलंदाज झाला आणि आता तिथे ती नॉन स्ट्राईक एंडला विकेट मिळून जाईल. ओव्हर समाप्त. इनिंग समाप्त. धावा झाल्यात 78. 78 धावा झालेल्या आहेत आणि 47 धावसंख्येची ती इनिंग सध्या तरी आपण पाहत आहोत संपुष्टात आली. रनआउटच्या माध्यमातून तो बाद झाला आणि अगदी आपण पाहत आहोत आज वेळात वेळ काढून आलेले पाहुणेवर यावेळेस आपल्यापासून थोडंसं रजा घेत आहेत, परंतु जरूर फायनलच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा पाहुण्यांची ती उपस्थिती आम्हाला पाहायला भेटेल. अगदी आपण पाहत आहोत लोकनियुक्त सरपंच गवळ्यानेचे सन्माननीय अजिंक्य अण्णा चुंबळे साहेब यावेळेस उपस्थित आहेत आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार त्यांच्या सोबतीला आपल्याला पाहायला भेटतोय. आज तुर्तच फक्त धावपळीच्या या जीवनामध्ये अगदी थोडंसं फक्त भेट घेण्यासाठी आलेत, परंतु फायनलच्या दिवसामध्ये तो आपल्यासाठी वेळ दिला जाईल हीच अपेक्षा त्यांच्याकडनं आपण व्यक्त करूयात. आणि ज्यांच्या माध्यमातून हे आम्हाला प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे 51,000 रुपयाचं ते आम्हाला त्यांच्याचकडनं पुरस्कृत झालेलं आहे. प्रतापजी चुंबळे साहेब आणि अजिंक्य अण्णा चुंबळे साहेब यांच्याकडनं हे रोख रक्कम प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज या स्पर्धेचं आम्हाला त्यांच्याकडनं पुरस्कृत झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याच्यानंतर जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे हॉटेल 3 स्टार इनचे सन्माननीय सतीशजी विचे असतील, तानाजी डगे साहेब असतील आणि रामकृष्णजी मांडे साहेब असतील हे आम्हाला त्यांच्याकडनं मिळालंय. आणि त्यानंतर जे तिसरं पारितोषिक आहे रामभूमी फार्म हाऊसचे प्रोजेक्टर सन्माननीय गणेश भाऊ आरिंगळे साहेब यांच्याकडनं ते आम्हाला तिसरं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि जे चौथं पारितोषिक आहे या स्पर्धेचं ते आम्हाला विनोद भाऊ नवले साहेब यांच्याकडनं ते आम्हाला पुरस्कृत झालेलं आहे. तर त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि स्पेशली पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करत आहोत आमचे अजिंक्य अण्णा चुंबळे साहेबांचं, कारण तुर्तच त्यांचं ते आगमन आपण पाहिलं आणि सध्या तरी आता आपल्यापासून या स्पर्धेपासून पुन्हा एकदा धावपळीच्या भेटीमध्ये ती भेट देऊन सध्या तरी पुन्हा एकदा तिथे ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत. आणि लगेचच आता पूर्वार्ध समाप्त झालंय. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये उत्तरार्धामध्ये ऐकूयात. नक्कीच आपण उत्तरार्धामध्ये ऐकूयात राकेशजी झालटे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. चला बॅट्समन लगेच मैदानाचा ताबा घ्या. पद्धतीने एकदम सुवर्ण अक्षरामध्ये ऑफिशियल स्कोरर आपल्याला बघायला मिळतात. आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये
दत्तभाऊ ढगे आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे. प्रसाद निश्चित आयोजन कमिटी पूर्ण आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते. चला फलंदाज लवकर पाठवायचे, लवकरच जायचंय 36 शेड्यूल मध्ये. छत्तीस शेड्यूल मध्ये 79 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी निवृत्ती बोडके साहेब म्हणजेच NB हेही सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांचंही सुद्धा हार्दिक स्वागत आहे आयोजन कमिटीच्या मार्फत. चला फिल्डिंग लावायची आहे. भूषण 11 फिल्डिंग लावा लवकर. रिक्षात जायचं आज त्यांना बी घेऊन जाऊ. काय गुळवणी बेल नाही का झालंय झाली का पहिली पहिले आहे का सेकंड खाली 79 धावांचा पाठलाग करताना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये त्या मेंटरी पॉवर प्लेच्या 2 षटकं खूप महत्वाचे ठरतील. या 2 षटकांमध्ये मेंटरी पॉवर प्ले मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा मैदानातल्या आतमध्ये लावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील रोहित परब आणि ज्या पद्धतीने कपिल बावले पुरुषोत्तम भाऊ गुंजाळ आपल्याला बघायला मिळतात. निश्चित बघूया क्षत्रिय कुलवंतच ही टीम जर विजयी झालीत आमचे सर्वांचे लाडके कपिल भाऊ बाहुले यांच्याकडे 2100 रुपये कॅश प्राइज कंटिन्यू आहे. परत एकदा तयार ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. मित्र आणि समाधान रहाडे मैदानाच्या आतमध्ये राहाडा करताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर 4 चौकार ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समाधान रहाडे फलंदाजी करताना बघायला मिळत आहे. खोलवर टप्पा चेंडू होता, खोदून काढला, त्याला डीप मिड विकेट काऊ कॉर्नर मध्ये 4 धावांमध्ये तब्दील केलं. क्वालिटी फलंदाजी आपल्याला पहिल्या चेंडूवर राहते फर्स्ट बघायला मिळत आहेत. कारण 79 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर प्रहार येतोय 4. सन्माननीय अजिंक्य अण्णा चुबळे यांनी हजेरी लावली. वेळात वेळ काढून जाणता राजा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये उपस्थित, कारण त्यांच्या उपस्थित निश्चित खेळाडूंना एक प्रेरणा मिळते. परत एकदा बघूया पडले झडले पण ज्या पद्धतीने फटका खायचा प्रयत्न आपल्याला समाधान रहाडेचा बघायला मिळतोय. पडा झाडा पण आपल्या संघासाठी लढा. ओ क्लास मनगटाचा वापर आणि चेंडूला पाठवलं 1 टप्पा सीमारेषे बाहेर येतोय 4 चौकार. डीजे का 2100 रुपये लावले तिकडं बाऊंनी. परत एकदा या वेळेस परत एकदा बॅकफुटर जाऊन फाईन लेगला चेंडू उडवलाय, जातोय सीमारेषे पार, मिळतील 4 चौकार. क्वालिटी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समाधान रहाडे निस्सा राहाडा केलाय. क्वालिटी करडे यांच्याकडं 1100 रुपये कॅश प्राइज 50 जर मारली समाधान रहाडेने तर. बघूया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये धावा स्कोरबोर्डवर बघायला मिळतात 12. क्वालिटी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समाधान रहाडे करताना बघायला मिळतोय. 4 चेंडूचा सामना केला, 12 धावांवर वैयक्तिक फलंदाजी. यावेळेस ऑफ स्टोमच्या बाहेर मुख्य पंच निश्चित वाईट घोषित करताना या चेंडूला बघायला मिळतोय. क्वालिटी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धती बघूया फलंदाजी पटलावर आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज
तेजस कोणत्या पद्धतीने तेजस फलंदाजी करेल ते बघण्या गरजेचं ठरेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून यावेळेस येतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. रेस लागली दोघांमध्ये, बघूया कोण बाजी मारेल या रेसला. आणि चेंडूने बाजी मारली. क्वालिटी फलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, एक नंबर आउटस्टँडिंग. 27 धावा. हॅलो, चालू झालं ना, नेटवर्कचा प्रॉब्लेम आला. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ बघायला मिळतोय. क्वालिटी. हॅलो हॅलो, बोला. तेजस आहे. बोला बोला. बोल ना. आले. परत एकदा क्वालिटी बॉल आपल्याला बघायला मिळतोय. आणि सिंगल धाव मिळेल. या सिंगलने वाढती धावसंख्या हळूच पुढे सारखावेल. धावसंख्या जर बघशाल 28 धावा झाल्यात. निश्चितच दुगावची बुलंद तोप शुभम वाघ यांचे आगमन झाले, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. ज्या पद्धतीने हा सामना हे भव्यदिव्य आयोजन कमिटीच्या मार्फत आपण बघतोय. जाणता राजा प्रीमियर लीग ही संकल्पना ज्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आली, कारण की एकावर एक मोठी स्पर्धा 1 लाखात झाली. त्याच्यानंतर शहरी भागातल्या प्लेयरांना सुद्धा चान्स. आणि ही मोठी संकल्पना आपल्याला बघायला मिळते. यावेळेस बॅकफुटर जाऊन फाईन लेगला हवाई सफर चेंडूला पाठवलंय, सीमारेषा बाहेर येतोय षटकार. 6 धावा बघायला मिळाला. क्वालिटी लाजवाब, तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. नामदेव गुलूम आणि क्वालिटी बॉलिंग आपल्याला बघायला मिळते आणि तितकं ताकदवर षटकारही आपल्याला बघायला मिळतोय. समाधान रहाडे, काय जबरदस्त रहाडा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. संघ मालक निश्चित आपल्याला बघायला चर्चा करताना बघायला मिळत आहे. समाधान रहाडेने जर मैदानाच्या आतमध्ये राडा केला आणि मॅच फिनिश केली तर 2100 इकडून आहे. बाब 3000 आणि शरद दादा यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओमकार मोरे लावायचंय नका. परत एकदा 34 धावा बोर्डावर लागल्या. ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस परत एकदा फिल्डरला हलकणी देत जातोय चेंडू फाईन लेगला. बघा क्षेत्ररक्षण पाठलाग करतोय चेंडूचा, पण चेंडूला थांबू शकणार नाही. जाईल सीमारेषे पार, मिळतील 4 चौकार. मिळतं 24 चेंडूमध्ये 41 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतं. इथून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. कोणत्या पद्धतीने हा सामना आपल्याला बघायला मिळतोय, कारण की ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप लागलेत, 38 धावांची पार्टनरशिप, काय जबरदस्त कामगिरी. मेंटरी पॉवर प्ले मध्ये मी सुरुवात होताना सांगितलं होतं की क्षत्रिय कलवंत या संघाला निश्चित मेंटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटावे लागतील तरच रन चेस मध्ये आपल्याला बघायला मजा येणार आहे. इथून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल का, कमबॅक करेल का, तेही बघणं गरजेचं ठरेल. समाधान राहडे लाजवाब फलंदाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. आणि राजू गामनेलाही सुद्धा क्षत्रिय कुलवंत ही टीम सर्व टीम मिस करते. आणि तरी राजू गामने ऑनलाईन सामना पाहत आहे. 24 चेंडू मध्ये 41 धावा. आणि बघूया समाधान राहडे आणि तेजस कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतील. वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाहीत. टाइमर पंच स्पीडअप करायला हवा प्लीज, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आयोजन कमिटीच्या वतीने डायरेक्ट. ओके, मुख्य मंचावर ही मान्यवर आयोजन कमिटी सर्व आराम करताना आपल्याला बघायला मिळतं. ज्या पद्धतीने खेळ आपल्याला
बघायला मिळतोय. 24 चेंडू 41 धावा. लाजवाब क्वालिटी फलंदाजी समाधान रहाडे करताना आपल्याला बघायला मिळतोय. बघूया सई ऑफिशियल स्कोरही आपल्याला बघायला मिळते याचा मुख्य पडद्यावर बघू शकता ज्या पद्धतीने सईने पूर्ण ऑफिशियल काम पाहिलंय. आता जाते ती 6वीला जाते. सुवर्ण अक्षरामध्ये जाणता राजा प्रीमियर लीगचं स्कोरिंग करताना आपल्याला बघायला मिळते. पहिली मुलगी असेल इतिहास आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवलेत आणि ह्याच जाणता राजाच प्रीमियर लीग मध्ये इतिहास घडतोय. 6वीला मुलगी शिकणारी सई ढगे ही निश्चित एक सुवर्ण अक्षर मध्ये स्कोरिंग करताना बघायला मिळतोय आणि पहिली मुलगी असेल महाराष्ट्रात कारण ही स्कोरिंग करते. कारण आम्ही अनेक स्पर्धा करतोय अजूनही बघितलं नाही आम्ही कोणीच मुलगी स्कोरिंग करताना. कारण का ढगे परिवार म्हटलं का डॅशिंग परिवार आणि डॅशिंग परिवारातली मुलगी म्हटलं ती डॅशिंगच असणार. परत एकदा मैदानात जाऊया. खोलवर टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल आणि फिल्डिंग चांगली. एफर्ट चांगले 100% एफर्ट्स आपल्याला बघायला मिळतात. अमित आणि ती यादव बघूया कोणत्या पद्धतीने बॉलिंग करेल. आपल्या संघाला कमबॅक करून देईल का आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला दोन्ही फलंदाजाचा बघायला मिळतोय. क्वालिटी लाजवाब. बघूया परत एकदा ओव्हर द विकेट मार आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस पंचाचा इशारा येईल. नो बॉल येतोय आणि ज्या पद्धतीने आता फ्री हिटचा फटका आपल्याला बघायला मिळेल. 22 चेंडू 38 धावा. तुम्ही निश्चितच भूषण 11चा तुम्ही सामना बघितला असाल त्यामध्ये सुद्धा असंच चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. रनचेस पार्टनरशिप ब्रेक कोण करेल. ओहो फुलटच चेंडू फायदा उचलता आला नाही. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षण नयन पाटील. ओ नयन पाटील यावेळेस फंबल गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळाले. मागून आपल्याला बघायला मिळतंय संघ मालक भूषण भालराव. अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हे दोन धुरंधर क्षत्रिय कुलवंतस या टीमचे दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतं. क्वालिटी कामगिरी. वाघ जखमी झाला म्हणजे तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा मैदानात उतरतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. सतत स्वतःला सांगत राहा की शर्यत अजून संपली नाही कारण की मी अजून जिंकलो नाही. क्षत्रिय कुलवंत अजून जिंकला नाहीये. संकट मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 21 चेंडू 36 धावा. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने थांबवलंय सामना 21 चेंडू 36 धावा. काय करेल अनित यादव. उर्द विकेट. तेजस. ओहो परत एकदा खराब चेंडू. प्रेशर निश्चित आपल्याला गोलंदाजावर पुरेपूर बघायला मिळतोय. प्रेशर मधून बाहेर निघेल की आपल्या संघालाच बाहेर घेऊन येईल ते बघणं गरजेचं आहे. अजूनही चांगली कामगिरी करावी लागेल. संघाला वापसी करून द्यावा लागेल. मोठी स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा पुन्हा खेळतात. जाणता राजा प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे. यावेळेस डी फ्लॉंग ऑफ. ओ फायनली त्या पार्टनरशिपला ब्रेक लावताना आपल्याला अनिकेत यादव आपल्याला बघायला मिळतोय. ओम आणि प्रमोट केला गेलाय आणि मेन मॅचला ओमला प्रमोट केला गेलाय. 1 डाऊन पाठवतायत. निश्चित बघूया याही संधीचं किती सोनं करतो ओम मोरे ते बघणं गरजेचं आहे. कारण एक गाव एक मॅचला तो निश्चित सलामी याच्या जोडीमध्ये येतो पण आता मात्र त्याला प्रमोट केलंय. आणि खंबाळे गावचा ठाण्या वाघ कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दहाड घेईल ते बघण्याचे ठरेल. 20 चेंडूमध्ये 35 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बघूया बॉल आपण लगेच चेक करतोय. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू अजूनही बाकी. 2 चेंडू बाकी. इथून कोणत्या पद्धतीने कमबॅक करेल भूषण 11 कारण का छत्रपती कुलवंतच ही संघ निश्चित मजबूत स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 2.4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या बक्षाल 44 वर पोहोचलाय. अजूनही जर गेम चेंजर
आपल्याला पारी बघायला मिळेल का? ओमकार मोरे. हो, कनेक्शन नाही, खराब कनेक्शन. थर्ड मॅन दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला रिटर्नही आपल्याला बघायला मिळतोय. 19 चेंडूमध्ये 34 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. इथूनही दरारा 45 रन्स, 45 धावा बोर्डावर लागल्यात. इथूनही समीकरण जर बघशाल तर 19 चेंडूमध्ये 34 धावा. गेम चेंजर पारी कोण खेळेल आणि कोण वापसी करून देईल ते बघणं गरजेचं आहे. हो, यावेळेस निश्चित भाग्यशाली राहिलेत की स्टंप त्रिफळा चित नाही झालं. त्याच्यात लेग स्टंपच्या थोडासा बाहेर निश्चित मुख्य पंच वाईट घोषित करताना या चेंडूला आपल्याला बघायला मिळतात. रिप्ले मध्ये बघू शकता. अरे बाप, डोक्याला ताप असा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. कारण का चेंडू निश्चित ज्या पद्धतीने सरळ गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय स्टंप पासून थोडासा अजून एक जर एखादा थर जर असता कलरचा तरी सुद्धा रिचर्ड टंपला लागून गेला असता चेंडू. 19 चेंडूमध्ये 33 धावा. निश्चितच ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये सामना बघायला मिळतोय, तरारा कोणाचा असणार या स्पर्धेमध्ये ते बघणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेस परत एकदा बघूया पंचांचा इशारा काय येतोय. बघूया, हा षटक सामन्याचा इशारा येतोय. ओमकार मोरे नाखुश राहणार आहेत कारण चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पॉईंट कव्हरच्या वरतून खेळता आला असता. इथूनही चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल का ते बघणं गरजेचं आहे. वाढती धावसंख्या बघशाल तर 46 धावा. 18 चेंडू 33 धावा. 18 चेंडू 33 धावा. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे आणि कोण किसपर पडताय भारी आहे. येणारा वेळ, येणारा टाइमची आपल्याला बघायला मिळेलच. आणि ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे, क्वालिटी आणि लाजवाब खेळ, रंचेसच आपल्याला एकदम तगडा बघायला मिळणार आहे. अरे आजच्या दिवसातले तुम्ही सामने जर पूर्ण बघितले असाल, अतिशय क्वालिटी सामने आपल्याला बघायला मिळेल. कालही तेच बघितलं, आजही तेच बघितलं. क्वालिटी सामने आपल्याला जाणता राजा प्रीमियर लीग 2026 मध्ये बघायला मिळणार. आणि ज्या वाहिनीच्या माध्यमातून बघताय ग्रामीण टेनिस .com लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय. 18 चेंडू 33 धावांचं समीकरण बघूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघताय डायनामाइक रोहित परब बघायला मिळतोय. बघूया, रोहित परब पहिल्या स्पेलमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या स्पेलमध्ये कमबॅक करेल का रोहित परब ते बघणं गरजेचं आहे. अजूनही बघितलं तर अजूनही या स्पर्धेला निश्चित 100 लोक ऑनलाईन बघतायत. जाणता राजा आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्या 100 क्रिकेट राजांचं, क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. 18 बॉलमध्ये 33 धावांचं समीकरण. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. हो, संघ मालक एफर्ट्स ला जवाब. भूषण भालेराव मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. रिप्ले मध्ये परत एकदा बघू शकता ज्या पद्धतीचा बॉल आपल्याला बघायला मिळाला आहे. खोलवर टप्प्याचा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्यात आला. कारण ओमकार मोरेला हात खोलण्याचे चान्स कोणतेही देण्यात नाही आले. कारण बाहुबली फलंदाज, थोडाही गलती, चुकीला माफी नाही. कारण डायनामिक बोलण्यात त्याला जातं. रोहित परब म्हणतात मले बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. उर्दू विकेट समोर जर बघितलं परत एकदा 47 धावा बोडावा लागल्यात. 17 चेंडू मध्ये 32 धावांचं समीकरण. उर्दू विकेट मारा. डीप लॉंग ऑफला हलक्या हाताने खेळून काढल्या. निश्चित सिंगल धाव मिळेल. सिंगल धावाने निश्चितच आपल्याला धावसंख्या बघायला मिळते. 48 रन्स. अजूनही बघितलं तर 16 चेंडू 31 धावांचं समीकरण. आता मात्र 4 ठेवा लागेल. ओमकारला काहीतरी करावं लागेल. कारण की इथून चार्ज घेतलं निश्चित समाधान राहडेचा थोडा प्रेशर कमी होईल. राऊंड द विकेट मारा ओमकार मोरेसाठी. रोहित परब यावेळेस शॉट फसलाय आणि विकेट किपर इंटरेस्टेड. एक चांगला झेल आपल्याला स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतोय. बॉबी भालराव आणि चांगला झेल टिपताना आपल्याला बघायला मिळतोय. भैया कोण जाईल इथून बघितलं. शरद दादा जातील का कोण जातील तेही बघणं गरजेचं आहे. तुषार धावसंख्या बघशाल 48 धावा. अजूनही समीकरण तुम्हाला बघा सांगतोय. 15 चेंडू 31 धावांचं समीकरण.
15 चेंडू 31 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. चला पटकन पाठवा, तुम्हाला अंधार पडेल. पंधरा चेंडू 31 धावा शहरात. आणि ज्या फलंदाजाची वाट सर्वच प्रेक्षक राजाही पाहत होता, तोच फलंदाज शरद दादा मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला बघायला मिळतात. शरद दादा आले किती, गेले किती, उडून गेला बरारा, संपला नाही आणि संपणार नाही शरद दादाचा दरारा. बघूया 3 षटकार लावले शरद दादाने. तर सन्माननीय खंडू नाना पगार यांच्याकडनं 1100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. हा तळेगावची बुलंद तोप चेअरमन डायरेक्ट गोव्यामध्ये बीचवर आपल्याला बघायला मिळतील. बीचवर बसून लाईव्ह पाहतात. जाऊया मैदानाच्या आत, रनचेस बघायला मजा येणार आहे. 15 चेंडू 31 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शरद दादा मागच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती, याच संघाविरुद्ध एक डायनामाइट फलंदाजी बघायला मिळाली शरद दादाची. पण समोर एक डायनामाइट आणि समोर बघितलं तर एक डायनामाइट. या दोन्ही डायनामाइट कोणावर भारी पडतात ते बघणं गरजेचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल बघायला मजा येईल. रोहित फराब वर्सेस विरुद्ध आपल्याला शरद दादा बघायला मिळाले. संघ मालक हो भूषण कुलभूषण होईल का आपल्या संघाचा. आणि क्वालिटी फिल्डिंग करताना आपल्याला संघ मालक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय, बघू शकता रिप्ले मध्ये आमचा संगणक ऑपरेटर निरंजन, धीरज, नीरज, 3 नाव झाले भाई. नीरज नाद करायचं नाही, यावंच लागतंय आणि पाहावंच लागतंय. 14 चेंडू 30 धावांचं समीकरण. हो परत एकदा. आणि ज्या पद्धतीने खेळ आपल्याला बघायला मिळतोय, चांगली यावेळेस होईल का नाही. थ्रो त्याला फ्लॅट पाहिजे होता. आणि जे 2 धावा पळून दिवसा ढवळ्या बेलगाव ढागामध्ये चोरी होताना आपल्याला बघायला मिळते. 1 धावेची चोरी झाली आहे. रिपोर्टर लखवा दो ठाणे में. 13 चेंडू 28 धावा शेवटचा चेंडू. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला बघायला मिळतोय. क्वालिटी लाजवाब एफर्ट्स जितकेच आपल्याला बघायला मिळाले. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोन्ही फलंदाजाचे काबिल तारीफ. 13 चेंडू 28 धावांचं समीकरण. समोर जर फलंदाज बघितलं तर आपल्याला बघायला मिळतोय समाधान रहाडे. हो यावेळेस बघूया डायनामाइट रोहित परब. यावेळेस अजून एक मोठा, कारण का खेळपट्टीवर टाकला होता वासा आणि गळाला लागलाय मोठा मासा. फलंदाज आउट, बॅक टू डग आउट. दरिया वाढल्या. अंदाज कुछ अलग है मेरे सोचने का, सबको मंजिल का शौक है मुझे रास्तों का. बघूया शरद दादा या सामन्याला आपल्या मंजिल पर्यंत पोहोचवेल का. बघूया परत एक फुलटा चेंडू. कनेक्शन किती
किती जितकं हवं होतं तितकं कनेक्शन शरद दादाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. इथं मॅक्सिमम 6 धावा रडार मध्ये. बघूया स्लॉट मध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळाला आणि 2 एकरच्या प्लॉट मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. सीमारेषे पार येईल षटकार. अजूनही 2 षटकार आले शरद दादाच्या बॅट मधनं. खंडूनाना पगार यांच्याकडनं 2100 रुपये कॅश प्राइज जाहीर झालंय. जमा करा 11-22. बघूया 11 चेंडू 22 धावांचं समीकरण आहे. काहीतरी चांगली कामगिरी अनित यादव या प्लेअरला करावं लागेल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली आजच्या सामन्यामध्ये शरद दादाने लाजवाब आउटस्टँडिंग फलंदाजी शरद दादाची आपल्याला बघायला मिळते. शेर के साथ चलोगे शिकार करना सीखोगे, शेर के साथ चलोगे तो शिकार करना सीखोगे और शरद दादा के साथ चलोगे तो दिलों पे राज करना सीखोगे. यावेळी शॉट फासला हवे चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने येतोय पण 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होईल. या 2 धावाने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 59 धावा. 10 चेंडू 20 धावा. 22 होते ना. 10 चेंडू 20 धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चहाची गरज मुख्य मंचावर बघायला मिळते. पण निश्चित गाड्या निघल्यात. राडा समाधान राडाने राडा गेला होता पण समाधान राडे ओ यावेळेस गोल्डन गिफ्ट मिळतंय. बघूया जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय. येतोय नो बॉल. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रिप्ले बघायला मिळतोय. गिरकर भी जो उठता है वही असली खिलाडी होता है, किस्मत नहीं मेहनत बोलती है तभी इंसान बड़ा होता है. शरद दादा काय जबरदस्त कामगिरी. एक गेम चेंजर पारी खेळताना आपल्याला शरद दादा बघायला मिळतात. मित्र परिवर्तन क्षत्रिय कुलवंत मित्र परिवार यांच्याकडनं त्र्यंबक रोड यांच्याकडनं 2100 रुपये. कपिल भाऊ बावले अध्यक्ष यांच्याकडे 2100 रुपये. हा सामना जर विजय झाला तर या कुलवंत संघाला. बघा 10 चेंडू 13 धावांचं समीकरण. यावेळेस एज विकेट किपर इंटरेस्टेड. चांगले फिल्डिंग कारण का फ्री हिट होता. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बाहेरून कोणी काय बोलू नका दादा. नो शांती घ्या. पंच काय करायचं ते मध्ये डिसिजन करून घ्या. तुमच्या दोघात चर्चा करून घ्या काय असेल ते बघा आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बाहेरच्यानी एकदम सीट बेल्ट बांधून घ्या खुर्चीला कारण आता उड्डाण घ्यायची तुम्हाला. तुमचं विमान उडणार आहे. टेक ऑफ फिअर. पंचांचा निर्णय अंतिम राहील कमिटीने घोषित केलाय. चला 9 चेंडू 13 धावांचं समीकरण आणि समोर बघितलं तर आपल्याला बघायला मिळतं फलंदाज शरद दादा. बघूया ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय खेळ. ज्या पद्धतीने शरद दादा मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतं है. हर मत मान अभी तेरी उड़ान बाकी है, हर मुश्किल के पीछे एक नई पहचान बाकी है. तू गिर कर भी संभल जाएगा, यकीन रख तेरे हौसले की असली उड़ान बाकी है. शरद दादा क्वालिटी फलंदाजी आपल्या संघाला निश्चित विजयाच्या दिशेने घेऊन जाताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 9 चेंडू 13 धावांचे आव्हान. बघा शरद दादा कोणत्या पद्धतीने रनचेस. 155 जण अजूनही ऑनलाईन जुडलेत. त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतोय. ओ काट थर्डमॅन. ओ यावेळेस जातोय चेंडू हुलकणी देत जातोय थर्डमॅनच्या दिशेने. येतोय 4 सीवर से पार मिलेगा
चौकार. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ बघायला मिळतोय रिप्ले मध्ये तुम्हाला परत एकदा आपल्याला बघायला मिळणारच आहे, कारण का बॉल टू बॉल कव्हर करतात ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह. 8 चेंडू 9 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 8 चेंडू 9 धावा. बघूया कोणत्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रन चेस आपल्याला बघायला मिळतोय. आणि काय जबरदस्त फलंदाजी केली अफलातून शरद दादा. ओरपीजो बल्ला तुटलाय आणि काय जबरदस्त, कारण का एका क्रिकेटरलाच माहिती त्याचा बल्ला तुटल्यानंतर त्याच्या मनाला किती दुखतं ते बघता शरद दादाच्याच मनामध्येच काय चालू असेल तेच माहिती, कारण बल्ला तुटला सुद्धा डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला बाउंड्री लाईन वर झेल टिपला गेलाय आणि शरद दादा एक दुर्भाग्यशाली बाद होताना आपल्याला बघायला मिळत आहे. बॅट दांडा तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता हातातच राहिलाय, बॅट पुढे निघून गेली आहे. 7 चेंडू 9 धाव्यांचं समीकरण. ज्या पद्धतीने फलंदाजी केली अफलातून आउटस्टँडिंग मॅक्सिमम. निश्चित ज्या पद्धतीने काय तुम्ही शब्द असाल तुमच्याकडे तुम्ही कमेंट मध्ये सांगा शरद दादा यांच्या या खेळीसाठी. 7 चेंडू 9 धावांचं समीकरण. क्वालिटी बल्ला तुटल्यानंतर बघू शकता एक बल्लेबाजला किती दुःख होतं ते बल्लेबाजच सांगू शकता. 7 चेंडू 9 धावांचं समीकरण. राकेशजी झालटे यांची सुंदर अशी कॉमेंट्री चालू आहे आणि न्यू स्टार मध्ये बऱ्याच दिवस खेळलेले आपण काही खेळाडूंची नावं त्या काळातली जी दिग्गज खेळाडू होती काही नावं आपण सांगू शकाल? थोडा ब्रेक येतो. निश्चित न्यू स्टार मध्ये जर बघशाल तर आमचे परमित्र रोशन भाऊ घाटे, मुजफ्फर, शरदजी इंगळे, निश्चित बाळा मंडलिक, राहुल भालेराव, निश्चित अजून जर नव्याने जर दाखल झाले ते ढबू, बापू गडतळे, अजून मुन्ना. आता तो मुन्ना आता नाशिक मधून बिलॉंग करतो आणि इंटरनॅशनल मध्ये टेनिस बॉल इंटरनॅशनल मध्ये तो खेळतोय. आणि अनेक खिलाडी रवी दोंदे सारखा एक प्लेअर होतात आणि सगळ्यांना माहिती आहेत हे न्यू स्टारचे खेळाडू होते भाऊ. शरद इंगळे. शरद इंगळे म्हटलं की नाशिकचा सचिन तेंडुलकर. आणि ज्या पद्धतीने प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज शरद इंगळेच असायचे. आणि आता ही क्लिप निश्चित मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार ते त्या शरद इंगळेलाही बरं वाटेल की नाही यार दत्तूभाऊ ढगे यांनी काहीतरी जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या. आणि दत्तूभाऊ ढगेंचाही आभार, कारण की तुम्ही न्यू स्टार म्हणजे ज्या पद्धतीने न्यू स्टार रोशन घाटे आणि त्यावेळेची जाणता राजा अलग जाणता राजा होती. आताची जाणता राजा थोडी अलग आहे, पण त्यावेळेची जाणता राजा म्हटलं तर अग्रेसिव्ह आणि स्फोटक फलंदाजी करणारी जाणता राजा होती. किती धावलेले आता? 2 धावलेले. 2 ना? चला दोन धावा घेतलेत आणि अजूनही एक नाव राहिलंय तो फोन आला होता लाला गारे. नव्याने तो दाखल झाला होता न्यू स्टार मध्ये. 6 बॉल 7 धावा. 6 चेंडू 7 धाव्यांचं समीकरण आहे. बॉबी सेंचुरीचे काही प्लेअर आठवतात का आपण? सेंचुरीचं तर मला जास्त ध्यानात नाही सेंचुरीचे, कारण की कॉलनी मधून एक खेळायचा सेंचुरी म्हटलं की ती नावाजलेली टीम होती. कारण मी कधी सेंचुरी मध्ये खेळलो नाही, नाशिक जिल्ह्यातल्या सर्व टीम मध्ये खेळलो, पण सेंचुरी ज्यावेळेस आम्ही इंटर झालो सेंचुरी पण झाली होती. 6 चेंडू 7 धाव्यांचं समीकरण. दरारा कोणाचा असणार या सामन्यात ते बघणं गरजेचं आहे. बॉबी फालेराव यावेळेस पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर येतोय. अतिरिक्त धाव स्कोर बोर्डला जॉईंट होती. लाजवाब क्वालिटी फलंदाजी आपल्याला शरद दादाच्या बॅट मध्ये गेम चेंजर पारी इम्पॅक्ट पारी बघायला मिळाली. दुर्भाग्यशाली बल्ला तुटल्यामुळे ते बाद झाले, नाहीतर एक कडक फिनिश आपल्याला बघायला मिळाला असता. परत एकदा यावेळेस एक्स्ट्रा कव्हर खिलाडी नयन पाटील पोहोचू शकणार नाही आणि किती धावा पळून काढतील तेही बघणं गरजेचं आहे. 3 धावा डॉमिनेट केलंय, पुरेपूर डॉमिनेट केलंय या फलंदाजाने. नाही चौकार आहेत 3 धावा, कारण पहिला चेंडू वाईट. आता बघूयात 5 चेंडू 3 धाव्यांचं समीकरण आलंय. 5 चेंडू 3 धावा. मॅच इंटरेस्टिंग होते. या ठिकाणी पंकज भाऊ गुजर सेंचुरीचे, पप्प्या भोऱ्या हे नाव ऐका तुम्ही, कारण की दत्तभाऊ ढगे म्हटलं का सिनियर आहे आणि त्यांचं वय म्हटलं तर 50च्या पुढे आहे आणि त्यांना माहिती राहणार आहे का सेंचुरी. पंकज भाऊ गुजर तेही सुद्धा न्यू स्टार मध्ये खेळायचे का सेंचुरी बंद झाल्यानंतर अनेक वर्ष पंकज भाऊ गुजर आणि आम्ही दोघं खेळलो. एक फिनिश
फिनिश, लाजवाब फिनिश क्षत्रिय कुलवंतच हा संघ आणि त्या बाजी मारली आणि क्वालिफायर ठरलाय. आजच्या दिवसातला दुसरी टीम आपल्याला बघायला मिळते. आणि तुम्ही बोला.